नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, सरकारी नोकरी तीही केंद्र शासनाची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची. मग आता ही देणारी नेमकी संस्था कोणती आहे किंवा कुठली परीक्षा क्लिअर केली की केंद्र सरकारचे आपण अधिकारी होतो, अशी एक जाहिरात मित्रांनो आहे जिचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल ही परीक्षा. आणि मित्रांनो, या परीक्षेची जी काय म्हणता ना त्याला की प्रतीक्षा आहे ही असे विद्यार्थी जे मी आता सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. नुसतं स्वप्न बाळगून नाही आहेत तर त्या पद्धतीनं त्यांची तयारी सुद्धा चालू आहे. अशी ही जाहिरात मित्रांनो ही पब्लिश झालेली आहे, प्रसिद्ध झालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल असं तिचं नाव आहे. मित्रांनो, या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही जी PDF स्टाफ सिलेक्शन कमिशनची आहे ही बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आहे. तर या टेलिग्राम चॅनलची पण लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण त्यालाही सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या नवनवीन जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, ऐका आणि जास्तीत जास्त इलिजिबल कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. या सगळ्या व्हिडिओमध्ये सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत की नेमक्या जागा किती आहेत, त्याच्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन, एक्झाम पॅटर्न, एक्झाम डेट आणि सगळ्यात महत्त्वाचं जे महाराष्ट्रातल्या मुलांची कायम डिमांड असते ती ही की बोर्डेज करिअर अकॅडमीची स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL साठी नवीन बॅच जी आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन ही कधी सुरू होणार याच्याबद्दलची पण माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. चला सुरू करूयात. बोर्डेज करिअर अकॅडमीची ही स्टाफ सिलेक्शन कमिशन साठीची CGL साठीची नवीन जी बॅच आहे मित्रांनो, ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच, ही ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच 4 जूनला 4th of June 4 जून पासून मित्रांनो सुरू होते आहे. लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, 4th of June 2026 4 जून 2026 पासून ही बॅच सुरू होते आहे. बोर्डेज करिअर अकॅडमी चे सगळे एक्सपर्ट फॅकल्टी, त्याच्यानंतर सगळा सिलेबस मित्रांनो तुमच्याकडनं कव्हर करून घेण्याची जबाबदारी, रेग्युलर टेस्ट सिरीज आणि पर्सनल गायडन्स या सगळ्या गोष्टी मागच्या 25 वर्षापासून आम्ही आपल्यासाठी करत आलेलो आहोत. याही वर्षी आम्ही तयार आहोत, आपणही सज्ज आहात. आणि 4 जून मित्रांनो लक्षात ठेवा, बोर्डेज करिअर अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर, हेल्पलाईन नंबर इकडे आहे, जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण या व्हिडिओच्या खाली आहे. आपण डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला बोर्डेज करिअर अकॅडमीची मेन ब्रँच आहे, संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला उस्मानपुऱ्यामध्ये. आपण डायरेक्ट इथे येऊन व्हिजिट करू शकता किंवा आपण कॉन्टॅक्ट हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सगळी माहिती सुद्धा घेऊ शकता. डिटेल व्हिडिओ हा मी नंतर करणारच आहे. ठीक आहे मित्रांनो, सुरू करूयात. ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स जे विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2026 हे नोटिफिकेशन आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे 21 मे 2026 पासून आणि चालू असणार आहे, लास्ट डेट असणार आहे त्याची लास्ट डेट 22 जून 2026. तब्बल 1 महिना हे सगळं प्रोसेस जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचं चालणार आहे. याचा अर्थ मग आपण तेवढ्या दिवस वाट बघायची का आणि शेवटचे काही 3-4 दिवस असताना मग उगाच घाई गडबडीत काहीतरी चुकून तो फॉर्म चुकल्या जातो, काहीतरी होतं, मग असं करायचं का? अजिबात नाही मित्रांनो. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही 1-2 दिवसानंतर मात्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करताना काही जर अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपण जर छत्रपती संभाजीनगरला असाल किंवा आसपास जवळ असाल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा मित्रांनो आपण करू शकता.
लास्ट डेट मी तुम्हाला सांगितली 22 जून आहे. करेक्शन करायला सुद्धा वेळ देणार आहे फॉर्म मध्ये 29 जून पासून तर 1 जुलै पर्यंत ही विंडो ओपन असणार आहे. टियर 1 टियर 2 असा हा सगळा प्रवास असणार आहे, त्याचे टप्पे असणार आहे. तर टियर 1 जी आहे, टियर 1 म्हणजे प्रिलिम जी एक्झाम आहे ती ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये होईल. त्याची तारीख मात्र फिक्स नाही आहे, डेट मात्र त्याची कन्फर्म इथे नाही आहे. टेंटेटिव्ह जे टियर 2 आहे म्हणजे जे मेन्स आहे ते डिसेंबरच्या सेकंड वीक किंवा लास्ट मध्ये होऊ शकते 2026 ला. मित्रांनो याला इंटरव्ह्यू नाही आहे, त्यामुळे इंटरव्ह्यू बद्दलची माहिती तर असण्याचं काही कारण नाही आहे. टोल फ्री नंबर आहे, जर तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर हा टोल फ्री नंबर मित्रांनो इथे दिलेला आहे. याच्यावर आपण कॉल करून संपूर्ण माहिती ही विचारून घेऊ शकता. मित्रांनो आता या ज्या पोस्ट आहेत त्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत तर खूप महत्त्वाच्या पोस्ट आहेत. जवळपास मला असं वाटतं की एक 20 ते 22 वेगवेगळ्या या पोस्ट आहेत. गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अशा या पोस्ट मित्रांनो या आहेत. आणि आता या आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. नॉन गॅझेटेड पोस्ट आपण बघतोय मित्रांनो. बघा इकडे पहिली जी पोस्ट असणार आहे ती जी आहे किंवा ज्या पे स्केल आणि ते आपण सगळं बघून घेऊयात. मग लेवल 8 जे आहे त्याच्यामध्ये जी लेवल 8 आहे 47,600 ते 1,51,100 असणारा हा पे स्केल आहे. लेवल 8 नुसार असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल केडर. ठीक आहे. नॉन गॅझेटेड मित्रांनो ही पोस्ट आहे ग्रुप बी ची. 18 ते 30 वर्ष वय जर तुमचं असेल तुम्ही याला एलिजिबल आहात. SC ST OBC हे नेहमीप्रमाणे SC ST 5 वर्ष OBC 3 वर्ष आणि बाकीचे सगळे रिझर्वेशन हे ठरल्याप्रमाणे आहेत, नेहमीसारखेच आहेत. असिस्टंट ऑडिट ऑफिसर स्टेट केडर मधलं याच्यामध्ये मित्रांनो ग्रुप बी ची ही नॉन गॅझेटेडची पोस्ट आहे. सेम एजचा क्रायटेरिया आहे 18 ते 30 वर्ष. असिस्टंट अकाउंट ऑफिसर आहे स्टेट केडर मधला आहे मित्रांनो. याच्यामध्ये ग्रुप बी नॉन गॅझेटेड आहे, नॉन मिनिस्ट्रियल मित्रांनो ही आहे. आणि हे महत्वाचं आहे मित्रांनो, हे नॉन मिनिस्ट्रियल आहे आणि गॅझेटेड पोस्ट आहे. ग्रुप बी गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल आहे. असिस्टंट ऑडिट ऑफिसर, त्याच्यानंतर असिस्टंट ऑडिट ऑफिसर स्टेट केडर, सेंट्रल केडर आणि या तिन्ही पोस्ट ज्या आहेत या गॅझेटेड पोस्ट आहेत, नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहेत. ठीक आहे. सगळ्यांचं एज जो आहे तो ग्रुप 18 ते 30 वर्ष आहे. आता पे लेवल 7 44,900 टू 1,42,400 म्हणजे 1,42,000 पर्यंतचा पे स्केल 7व्या पे लेवल प्रमाणाचं. तर त्याच्यामध्ये ग्रुप बी चे हे सगळ्या मित्रांनो या पोस्ट आहेत. त्याच्यात सगळ्यात पहिली जी आहे ती असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस 20 ते 30 वर्ष आहे. आधीच्या तिन्ही मध्ये 18 ते 30 होतं, इथं 20 ते 30 वर्ष आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो 18 ते 30 वर्ष. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे ग्रुप बी 20 ते 30 वर्षे. सगळ्या ग्रुप बी चे आहेत मित्रांनो. फक्त तुम्हाला मी त्या पोस्ट सांगतो आणि मग पुढे आपण जाऊया. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स 20 to 30 years. असिस्टंट सेक्शन ऑफिसर 20 ते 30 वर्ष. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 18 ते 30 वर्ष. असिस्टंट सेक्शनल ऑफिसर अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स किंवा वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत 18 ते 30 वर्ष. त्याच्यानंतर इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT ज्याला आपण म्हणतो 18 ते 30 वर्ष. ग्रुप बी च्या सगळ्या जागा आहेत. इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज त्याच्यामध्ये सेंट्रल बोर्डाचे जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत कस्टमचे त्याच्यामध्ये 18 ते 30 वर्ष. पुढे बघूया. मी आधी सांगितल्याप्रमाणे हे सगळ्या मिळून मला वाटतं 20 ते 22 इतक्या त्याच्यापेक्षाही जास्त असे पद पोस्ट या आहेत. इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर मित्रांनो याच्यामध्ये आहे. इन्स्पेक्टर एक्झामिनर त्याच्यानंतर इन्स्पेक्टर एन्फोर्समेंट ऑफिसर या सगळ्यांसाठीचं 18 ते 30 वर्ष. पुढे जाऊया मित्रांनो. सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे IBचं CBIचं त्याच्यामध्ये 20 ते 30 वर्ष. इन्स्पेक्टरचे ज्या पोस्ट आहेत सब इन्स्पेक्टर CBI मधल्या सब इन्स्पेक्टर CBI
20 ते 30 वर्ष. ग्रुप बी च्या इन्स्पेक्टर पोस्ट, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन 18 to 30 इयर्स. इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स 18 to 30 इयर्स. आता पे लेवल 6 8 7 6 मध्ये बघूया. आता पे लेवल 7 मध्ये 15 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर 8 मध्ये 3 पोस्ट आहेत. 15 + 3 18 झाल्या मित्रांनो. आणि पे लेवल 6 35,400 to 1,12,400 हा स्केल मित्रांनो त्याचा. आणि या पोस्ट बद्दलची माहिती आपण थोडक्यात बघून घेऊ. असिस्टंट सेक्शन ऑफिसर 18 to 30 इयर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. CBIC ग्रुप बी च्या या सगळ्या जागा आहेत 18 to 30 इयर्स. याचं पण रिसर्च असिस्टंट, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRC मध्ये असणाऱ्या या पोस्ट आहेत 18 ते 30 वर्ष आहे. डिव्हिजनल अकाउंटंट ऑफिस अंडर कॅग जे आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या या जागा आहेत 18 ते 30 वर्ष पोस्ट आहे ती ऍक्च्युअली. सब इन्स्पेक्टर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA 18 to 30 इयर्स. नार्कोटिक सेंट्रल ब्युरो मध्ये असणारे सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर 18 ते 30 वर्ष. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर 18 ते 32 वर्ष, ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स मधली ही पोस्ट आहे 18 ते 30 वर्ष. त्यानंतर ऑफिस सुपरिटेंडंट CBDT डायरेक्ट टॅक्सेस मधली 18 ते 30 वर्ष 18 to 30. सेक्शन हेड डायरेक्ट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड जे आहे त्याच्यामध्ये 18 to 30. या पद्धतीचे हे सगळे 10 18 + 10 मित्रांनो हे झाले 28 वेगवेगळ्या पोस्ट. आणि लेवल 5 जे आहे त्याच्यामध्ये 29,200 ते 92,300 इतका स्केल जो असणार आहे. त्याच्यामध्ये ऑडिटर कॅग मधले या ग्रुप सी च्या लेवल पे पासता या सगळ्या ग्रुप बी च्या ग्रुप सी च्या जागा आहेत मित्रांनो. आणि या सगळ्यांसाठीचं जे वय आहे ते 18 ते 27 वर्ष इतकं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑडिटर ऑफिसर्स अंडर कॅग, त्याच्यानंतर पुन्हा ऑडिटर ऑफिसर अंडर CGDA, ऑडिटर अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट, अकाउंटंट कॅग आणि ऑफिस अंडर जे कॅग असतील त्याचे, अकाउंटंट कंट्रोल जनरल ऑफ अकाउंट्स ग्रुप सी च्या जागा आहेत सगळ्या 18 ते 27 वर्ष. अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट अदर मिनिस्ट्रीज किंवा त्याच्याशी रिलेटेड डिपार्टमेंट्स 18 ते 27 वर्ष. अशा या 6 28 आणि 6 झाल्या 34 34. पुढे जाऊया. लेवल 4 च्या 25,500 ते 81,100 च्या 6 जागा आहेत. 6 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. सॉरी, पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंटच्या ग्रुप सी ची ही पोस्ट आहे 18 ते 27 वर्ष. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मध्ये असणारी ही पोस्ट आहे. सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट किंवा UDC अप्पर डिव्हिजन क्लर्क ज्याला आपण म्हणूयात. ग्रुप सी ची 18 to 27 ज्याचा वयाचा क्रायटेरिया आहे. सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, मिनिस्टर ऑफ इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मिनिस्टर ऑफ डिफेन्स 18 ते 27 वर्ष. टॅक्स असिस्टंट CBIC आणि CBDT मध्ये असणारे. आणि सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मध्ये ग्रुप सी च्या अशा या 6 म्हणजे 28 आणि त्या 6 34 आणि या 6 असे सगळे 40 वेगवेगळ्या पोस्ट साठीची ही जाहिरात आहे मित्रांनो. आपण म्हणजे मला असं तुम्हाला सांगायचं आहे की 40 वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि तब्बल 12,000 पेक्षा जास्त जागा आहेत. मग संधीचं सोनं हे करायलाच पाहिजे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पुढे जाऊया. वॅकन्सीज आणि रिझर्वेशन बद्दलची सगळी माहिती इकडे मित्रांनो दिलेली आहे. वयाचा क्रायटेरिया मी ऑलरेडी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. त्या फक्त एज लक्षात ठेवा की हे जे एज आहे ना हे 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंतचं काउंट होणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. क्रायटेरिया मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे आणि एज रिलॅक्सेशन तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की किती ते असतं कुठल्या कॅटेगरीसाठी. ठीक आहे.
पुढे जाऊया. त्यामुळे फार त्याच्यावर आता डिस्कशन करायला नको असं मला वाटतंय. पुढे जाऊया. आता भरपूर मोठं असं हे नोटिफिकेशन आहे, तब्बल 132 पेजेस असणार हे नोटिफिकेशन. त्यातले महत्त्वाचे काही पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. आता याच्यासाठी लागणारं जे क्वालिफिकेशन आहे ते खूप महत्त्वाचा पार्ट आहे. असिस्टंट ऑडिट ऑफिसर नावाची जी पोस्ट आहे सेंट्रल केडरची, याच्यासाठी मित्रांनो जे क्वालिफिकेशन लागणार आहे ना ते डिग्री लागणार आहे, बॅचलर डिग्री. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे जी दुसरी पोस्ट आहे स्टेट केडरची, हे पे लेवल 8 बद्दल बोलतोय आपण, असिस्टंट ऑडिट ऑफिसरची स्टेट केडरची. याला पण डिग्री मित्रांनो लागणार आहे. कुठलीही डिग्री असेल आपण याला अप्लाय करू शकता. बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. ठीक आहे, पुढे जाऊया. येस, तिसरी जी पोस्ट होती ती स्टेट केडरची असिस्टंट अकाउंट ऑफिसरची. एनी डिग्री, कुठली बॅचलर डिग्री असेल आपण याला अप्लाय करू शकता. इकडे मात्र खूप महत्त्वाचा पार्ट आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर नावाची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे आहे. परंतु ही डिग्री जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असेल युनिव्हर्सिटीची त्याच्यामध्ये 60% मार्क जे आहेत हे 12वी मध्ये असले पाहिजेत. हेही तुम्हाला इथे नीट समजून घेणं आवश्यक आहे या पोस्टसाठीची. त्याच्यानंतर और किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल. तुमची डिग्री झालेली असेल त्यावेळेस हा जो सब्जेक्ट आहे स्टॅटिस्टिक्सचा हा एक त्यातला एक सब्जेक्ट असला पाहिजे, तरी सुद्धा तुम्ही याला अप्लाय करू शकाल, म्हणजे या दोघांपैकी एक. ठीक आहे. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 ची पोस्ट आहे मित्रांनो. याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन स्टॅटिस्टिक्स और मॅथमॅटिक्स और इकॉनॉमिक्स और पॉप्युलेशन स्टडीज असे वेगवेगळे आहेत ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. आणि ऑल अदर पोस्ट, या ज्या पोस्ट आहेत याच्यामध्ये कुठलीही डिग्री असणारा कॅन्डिडेट या वरच्या सोडून, या 4 पोस्ट सोडून बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी कुठलीही डिग्री असणारा कॅन्डिडेट ज्याच्यात पर्सेंटेजची अट नाही आहे असा कुठलाही कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो. पण नुसता अप्लाय करून मित्रांनो ही परीक्षा पास होता येत नाही, तर याच्यासाठी खूप प्रामाणिक प्रयत्न, खूप प्रामाणिक मेहनत जी ऑलरेडी तुम्ही करत आहात ही करायला पाहिजे. आणि हा चान्स गमवायला नाही पाहिजे, कारण मराठी तरुणांसाठी हा एक चांगला चान्स आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे असं मी नेहमी मानत आलो आहे. आणि त्या पद्धतीचं काम बोर्डेज करिअर अकॅडमी मागच्या 26 वर्षापासून या विद्यार्थ्यांना कोचिंग देऊन करण्याचं करते आहे. ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे तर 100 रुपये फीस आहे मित्रांनो. जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी, SC ST चे कॅन्डिडेट, त्याच्यानंतर PWBD चे कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमन यांना ॲप्लिकेशन फीस नाही आहे, एक्झामिशन आहे फीस. ठीक आहे. लास्ट डेट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. करेक्शन विंडोमध्ये कधी होणार आहे तेही मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याची तारीख आपण ऑलरेडी त्याच्याबद्दल डिस्कस केलं. एक्झामिनेशन सेंटर्स आहेत, तुम्हाला जवळ असणारे एक्झामिनेशन सेंटर तुम्ही चूज करावे जेणेकरून तुम्हाला येण्या जायला अडचण होणार नाही. आता एक्झाम किती टप्प्यांमध्ये आहे, जर प्रवास परीक्षेचा कसा आहे तर 2 टप्प्यांमध्ये मित्रांनो तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे. टियर 1 टियर 2 है ना. आणि आन्सर की सुद्धा तुम्हाला मिळेल. नॉर्मलायझेशन होईल का तर 100% नॉर्मलायझेशन व्हायलाच पाहिजे, यासाठी होणार आहे कारण नंबर ऑफ शिफ्ट्स हे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो याचे पॅटर्न आपण एकदा बघून घेऊया. टियर 1 जी एक्झाम असणार आहे ही टियर 1 एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन इंग्लिश किंवा हिंदी याच्यामध्ये असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का तर 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे. सब्जेक्ट कुठले कुठले आहेत तर टियर 1 बद्दल आपण डिस्कस करतोय. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन आहे, 50 मिनिट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन आहे, 50 मिनिट आहे. क्वांट म्हणजे मॅथ्स 25 प्रश्न आहे, 50 मार्क आहे. इंग्लिश 25 क्वेश्चन आहे, 50 मार्क आहेत. सगळे मार्क 200 आहेत. प्रश्न 100 आहेत. याचा अर्थ एका प्रश्नासाठी 2 मार्क आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय.
टायमिंग किती आहे तर 1 तासाचा वेळ मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे। हाँ ये बहुत इंपॉर्टेंट है। आता विथ सेक्शनल टाइमर ऑफ 15 मिनिट्स फॉर ईच सब्जेक्ट। यस बढ़िया। थोडक्यात या सगळ्यांसाठी सेक्शनल टाइम मात्र मित्रांनो अलाउड आहे ना, सगळ्यांसाठी 15 मिनिटं तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस 15 मिनिटं, म्हणजे मॅथ्स साठी 15 मिनिटं, इंग्लिश साठी 15 मिनिटं, असे 60 मिनिट 1 तासाचा वेळ आहे। तुमच्याकडे जर स्क्रायबर असेल, स्क्राइब तुम्ही घेऊन जात आहात तर एक 15 मिनिटं त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणता येईल ना, 15 + 5 1 तास 20 मिनिटं म्हणजे एक्स्ट्रा 20 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे। आता आपण टियर 2 कडे जाऊया। हे झालं टियर 1 बद्दलची माहिती। टियर 2 बद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया। आता टियर 2 मध्ये मित्रांनो हा जो टियर 2 असणार आहे याच्यामध्ये पेपर 1 आहे, ठीक आहे। पेपर 1 मध्ये सेशन 1 आहे जो 2 तास आणि 15 मिनिटाचा आहे। स्क्रायबर असेल तर एक्स्ट्रा त्याला वेळ मिळणार आहे। आता सेशन 1 मध्ये सेक्शन 1 आहे। या सेक्शन 1 मध्ये मॅथ्स आहे, त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन 30 आहे आणि एकाला 3 याप्रमाणे 180 मार्क आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर या सगळ्यांना बरं का तिकडे 60 × 3 म्हणजे मॅथ्सचे 30, त्याच्यानंतर सेक्शन 1 मधला ए मॅथ्सचे 30, सॉरी रिझनिंग म्हणजे जनरल इंटेलिजन्सचे 30, असे मिळून 60 × 3 प्रत्येकाला 3 मार्क 180 मार्क। टोटल प्रश्न असणार आहे 60 म्हणजे क्वेश्चन 60, ठीक आहे। पुढे जाऊया। हा झाला सेशन 1 बद्दलची, सेक्शन 1 आणि सेक्शन 2 बद्दलची माहिती। आता याच्यामध्ये सेक्शन 2 आहे, सेशन 1 मध्ये सेक्शन 2 आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस। इंग्लिश साठी 45 प्रश्न आहेत, 25 प्रश्न जनरल अवेअरनेस साठी आहे, दोघांचे मिळून 70 होतात म्हणजे 70 होतात आणि सगळ्यांना 3 मार्क्स याप्रमाणे 210 मार्काचा हा पेपर असणार आहे, 210 चा, ठीक आहे। पुढे सेक्शन 3 याच्यामध्ये आहे कम्प्युटर नॉलेज टेस्ट। 20 प्रश्न आहेत, 3 आहेत, एकाला 3 मार्क आहेत म्हणजे 60 मार्क्स आहेत, ठीक आहे। 15 मिनिटाचा वेळ आहे। आता सेशन 1 बद्दल मध्ये सेक्शन 3 पाहिले आपण, सेशन 2 मध्ये जाऊया। सेशन 2 त्याच्यामध्ये सेशन 2 आहे पण सेक्शन 4 आहे, डेटा एंट्री स्पीड है ना, जे अप्लाय करणार आहे त्या कोर्स साठीच। डेटा एंट्री स्पीड आहे मित्रांनो, 1 डेटा एंट्री टास्क तुम्हाला दिले जाणार आहे त्याच्यासाठी। त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया पेपर 2 स्टॅटिस्टिक्स 100 मार्काचा आहे, 100 क्वेश्चन आहे, 2 मार्क प्रत्येकाला म्हणजे 200 मार्काचा आहे, 2 तासाचा वेळ त्याच्यामध्ये असणार आहे। पेपर 2 स्टॅटिस्टिक्सचा जो त्यासाठी अप्लाय करणार आहे त्यांच्यासाठी आहे। पेपर 3 जनरल स्टडीज फायनान्स अँड इकॉनॉमिक्स 100 प्रश्न आहेत, त्याला प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 2 मार्क्स आहेत, ईच क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स, असे टोटल नंबर ऑफ मार्क्स 200 आहे आणि 2 आवर्स याचा वेगळा, 2 आवर्स त्याचा वेगळा। स्क्रायबरसाठी एक्स्ट्रा जे आहे त्याला वेळ जो नेहमी प्रमाणे मिळतो तसाच आहे, ठीक आहे। आता टियर 2 विल इन्क्लूड कंडक्टिंग ऑफ पेपर 1, पेपर 2 अँड पेपर 3 इन सेपरेट शिफ्ट्स आणि वेगवेगळ्या डेज मध्ये ते होणार आहे। पेपर 1 इज कंपल्सरी फॉर ऑल पोस्ट। पेपर 1 हा पेपर 1 जो आहे हा सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे, बाकी मी सांगितल्याप्रमाणे ते आहे। पेपर 2 will be for only those candidates who have applied and shortlisted for the post of junior statistical officer JSO। मी आता सांगितल्याप्रमाणे पेपर 2 कोणासाठी आहे तर यांच्यासाठी आहे। त्याच्यानंतर पेपर 1 will include following 4 sections as under। ओके ठीक आहे। याच्याबद्दल काय सेक्शन 1 मध्ये आहे मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग, जनरल, हे सगळं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे। पुढे जाऊया। महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न मी करतोय मित्रांनो। आता या सगळ्यामध्ये ना त्याचा जो सिलेबस आहे तो दिलेला आहे आणि या सिलेबसवर एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल असं वाटतं यासाठी, कारण हे पण आवश्यक आहे। आता या
या सेशनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये हे सगळं इतकं डिटेल्स सांगणं थोडंसं अवघड आहे, अदरवाईज पुन्हा लेंदी मोठा हा व्हिडिओ होईल. आणि ॲडमिशन टू द एक्झामिनेशन ओके त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो याच्यामध्ये आहे. आधार कार्ड, वोटर आय डी, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे हेही याच्यामध्ये मित्रांनो आहेत. पोस्ट आहेत मित्रांनो. फिजिकल टेस्ट while giving preference of the post department online, the candidate may note that the following posts have specific requirement of physical standards and physical test and medical physical standards. ओके महत्त्वाचा विषय मित्रांनो. काही पोस्ट अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक रिक्वायरमेंट लागणार आहे फिजिकल स्टँडर्ड, फिजिकल टेस्ट आणि मेडिकल स्टँडर्डमध्ये, है ना. काय त्या कोणत्या त्या पोस्ट आहेत ज्याच्यासाठी हे आपलं आहे किंवा हे लागणारच आहे, तर त्या पोस्ट मी तुम्हाला सांगून टाकतो. इंस्पेक्टर सेंट्रल एक्साइज, इंस्पेक्टर एग्जामिनियर जी CBIC मधली आहे, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर CBN, सब इन्स्पेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर इन NCB, सब इन्स्पेक्टर इन CBI, सब इन्स्पेक्टर इन NIA आणि पोस्ट इन PR. यासाठी फिजिकल स्टँडर्ड, फिजिकल टेस्ट ज्या आहेत या लागणार आहे. आणि ते जे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ॲनेक्झरमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते नीट वाचून घ्या. ठीक आहे. पुढे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत का, तर सिलेक्शन कसं होणार आहे मित्रांनो. Tier 1, Tier 2, Tier 3 अँड टियर पेपर. Tier 1 Section 1, Sectional 2 ओके 30%, 25%. ओके ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे फार खोलात जाण्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे ना. अजून काही महत्त्वाचे आहेत का, तर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींना आपण कव्हर केलेल्या आहेत. या सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत जेव्हा हा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरणार आहात, ॲप्लिकेशन करणार आहात. ठीक आहे मित्रांनो. हा व्हिडिओ मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळे या व्हिडिओमध्ये आपण सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. पुन्हा सांगतो की 12,000 प्लस इतक्या जागा आहेत. या जागा कुठल्या कुठल्या पदासाठी किती आहे याच्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे, कारण हा व्हिडिओ जास्त लेंदी होईल आता जर मी सगळं सांगत बसलो तर. पण महत्त्वाचा विषय हा आहे की इतक्या सगळ्या जागा आहेत, 40 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. लेवल 8, लेवल 7, लेवल 6, लेवल 5, लेवल 4 पर्यंतच्या आहे ना. पण एवढ्या जागा याच्यातली एक जागा आपल्याला मिळवायची आहे, हे कुंगाट तुम्ही मनाशी बांधून ठेवा. आणि बोर्डेज करिअर अकॅडमी जी मागच्या 25 वर्षापासून सातत्यानं या सगळ्या एक्झामच्या कोचिंग देण्याचं काम करत आहे. आणि वेगवेगळ्या पदावर बोर्डेज करिअर अकॅडमीचे विद्यार्थी उमेदवार हे आज कार्यरत आहेत. आपणही प्रामाणिक मेहनत करण्याची जर का आपली तयारी असेल तर बोर्डेज करिअर अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या. 4 जूनपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नवीन बॅच सुरू होते. बाकी डिटेल व्हिडिओ मी जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला सांगेल. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.